राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतले आमदार शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत। शशिकांत शिंदेजी दोन्ही ठाकरे बंधू विजयी मेळाव्याकरता एकत्रित येतात, परंतु मुख्यमंत्री मात्र दोन्ही ठाकरे बंधूंवरती टीका करताना बोलतात की ज्यांची पोरं स्कॉटिश शाळेत शिकलेत ती मात्र मराठीचा आग्रह धरून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बघून ही सगळी एकत्रित विजयी सभा घेतात। असं आहे, कोण कुठे शिकतो त्याच्यापेक्षा मराठी भाषेला कोण त्या ठिकाणी मराठी जनतेला कोण महत्त्व देतं त्याचा कोण विचार करतो याला महत्त्व आहे। आता असं आहे की विरोधक म्हणून ज्यावेळेला सगळे विरोधक एकत्र येत आहेत, महाराष्ट्रामध्ये जनतेचा पाठबळ मिळेल, उठाव होईल या भीतीपोटी आता ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकारे स्टेटमेंट दिलं असेल, परंतु मला वाटतं की ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यानंतर फार मोठा परिणाम राजकीय स्थितीवर निश्चितपणाने दिसून येईल। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येतात आहेत, त्यामुळे कुठेतरी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखत आहेत, असा प्रचार प्रसार देखील आता या निवडणुकीच्या निमित्ताने होईल। मुंबई आपली तोडत नाही असं तुम्हाला वाटतंय? मुंबईमध्ये आजच्या घडीला मुंबई आपल्याकडून बाजूला न्यायची अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे आणि तशा प्रकारची शंका महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे, ही तथ्य आहे। आता सध्या महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने लढणार हा प्रश्न आहे, कारण की काँग्रेस म्हणते एकला चरोरीची भूमिका काँग्रेस कुठेतरी घेताना पाहायला मिळते। नाही, त्यावेळेला पक्षाचे वरिष्ठ नेते बसून ती परिस्थिती बघून निर्णय घेतील। ज्या ठिकाणी पवारसाहेबांनी पण सांगितलेलं आहे, स्थानिक पातळीवर आपण निर्णय घ्या, आपण जो योग्य निर्णय महाविकास आघाडीच्या माध्यमातून का स्वतंत्र घ्यायचा तो परिस्थिती बघून निकाल घेतला जाईल आणि वरिष्ठ पातळीवर याच्यावर चर्चा होईल। निवडणुका कधी होतात हे पहिलं जाहीर होऊन द्या। स्थानिक DPDCच्या निधींच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो महायुतीकडनं घेण्यात आला आहे। 30% निधी हा पालकमंत्र्यांच्या खिशात जाणार, तर 70% निधी हा सत्ताधारी आमदारांकडे जाणार। विरोधी बाकावरच्या आमदारांना यंदा DPDCमध्ये वगळलं जाणार आहे। आम्ही आज किंवा उद्या सभागृहामध्ये हा विषयावर पुरवणी मागण्याच्या वेळेला आम्ही आक्रमकता दाखवणार आहोत। मला आठवतं ज्यावेळेला भाजप विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला त्यांनी एकनाथ खडसे असतील, सुधीर भाऊ असतील वगैरे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होते। लोकप्रतिनिधींना समान न्याय मिळावा किंवा थोडासा त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा विरोधी पक्षाला असे त्यांनी आग्रह केले होते, त्यावेळच्या सरकारने मान्य केलं होतं। आता परिस्थिती वेगळी आहे, आता हुकुमशाही चाललेली आहे, एकतर्फी निर्णय, तिजोरी काढायची, पैसे काढायचे आणि हे वाटप करायचा प्रयत्न चालू आहे। मला वाटतं की विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना निधी न देणं ही लोकशाहीमध्ये बसत नाही आणि चुकीचं आहे असं माझं मत आहे। आम्ही ह्याच्यावर आवाज उठवणार आहोत। शेवटचा प्रश्न, सुनील शेळकेंवरती खासदार संजय राऊतांनी आरोप लावलेत, पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे की मावळमध्ये अवैध पद्धतीने दगडी खाणींचं उत्खनन केलेलं आहे आणि त्यामुळे हजारो कोटींचा रॉयल्टी हा सुनील शेळकेंनी बुडवला आहे। काल महसूल मंत्र्यांनी रॉयल्टीच्या बाबतीमध्ये अवैध अशा प्रकारचं उत्खनन होतं याच्यावर चर्चा केलेली आहे। या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी दगडाचं क्रशिंग होतं त्यामध्ये आता वाळूला पर्याय त्यांनी काढलेला आहे, याचं धोरण ते जाहीर करणार आहे। ज्यावेळेला ते धोरण जाहीर करतील तेव्हा निश्चितपणाने याच्या संदर्भातला मागणी जी केलेली आहे ती सभागृहात मांडली जाईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। शशिकांत शिंदे होते आमदार आपल्याबरोबर, त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर वाळूचा नवीन धोरण जे आहे महसूल मंत्र्यांकडनं समोर आणलं जाईल आणि सुनील शेळके यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत त्याच्या संदर्भात देखील सभागृहात आम्ही चर्चा करू विरोधक म्हणून, असं मत जे आहे ते आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।